सतीश किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर तोंडात टाकताच विरघळणारे आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत लागणारे, कुरकुरीत जरी नसले तरी खुसखुशीत लागणारे शंकरपाळे मात्र आपण आज नक्की बघणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघा. मेजरमेंट व्यवस्थित घ्या. अर्धा किलो आपण इथे घेतलेला आहे मैदा आणि अर्धा किलो मैद्यासाठी इथे आपण 1 कप साखरेची पिठी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये विलायची पण घालून घेतलेली आहे. त्यानंतर छोट्या कपाने 1 कप आपण तूप घेतलेलं आहे. त्यानंतर इथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे अर्धा चम्मच. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालायचं आहे. तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी गोड पदार्थामध्ये नेहमी अगदी थोडंसं मीठ घालायचं असते. त्याने पदार्थाची चव एकदम मस्त होते. चला तर मग थोडंसं मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर याला मिक्स करायचं आहे. ठीक आहे. आता समोरची प्रोसिजर. मीठ टाकून मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये तूप घालूया. त्यानंतर इथे खाण्याचा सोडा घेतलेला होता अर्धा चमच, तो घालायचा आहे. चला तर याला मिक्स करूया. आपलं प्रमाण परफेक्ट झालं की नाही बघण्यासाठी आपण बघूया पूर्ण मिक्स झाल्यानंतर की आपलं प्रमाण याच्यामध्ये परफेक्ट झालं की नाही. नाहीतर मग पुन्हा आपल्याला थोडंसं तूप घालावे लागेल. बघू शकता. थोडंसं तुपाचं प्रमाण कमी वाटत होतं म्हणून अगदी थोडंसं घालून घेतलेलं आहे. चला तर मग याला मिक्स करायचं आहे. बघूया. बघू शकता आता आपलं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर साखर घेतलेली होती. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला किती प्रमाणात गोड पाहिजे आहे त्यानुसार. कमी घ्यायची असेल कमी पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग याला मिक्स करूया. काही लोकांना जास्त गोड आवडते म्हणून आपण 1 कप साखर घेतलेली होती. वाटल्यास तुम्ही घालू पण शकता तुम्हाला जर शंकरपाळे गोड लागत असेल तर. ठीक आहे. अगदी थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करायचा आहे. गोळा तयार करूया. आपला गोळा अगदी तयार झालेला आहे, बघू शकता. चला तर मग लाटून याचे शंकरपाळे करायचे आहे. शंकरपाळे पाडून झालेले आहे, बघू शकता. याला तळून घ्यायचं आहे. चला तर मग याला तळून घेऊया. चाकूच्या साहाय्याने असे काढून घ्यायचे आहे. त्यानंतर याला तळून घ्यायचे आहे. शंकरपाळे तळून घ्यायचे आहे. अगदी कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे, खुसखुशीत होतपर्यंत. मित्रांनो, किती मस्त खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे, बघू शकता. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी, एकदम खुसखुशीत. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅप्पी दिवाळी.